कल्याण के लिए करिए, जो अनाथ बच्चे हैं उसके कल्याण के लिए करिए, बेरोजगार मुसलमान युवाओं के लिए स्किलिंग का काम करिए। गरीब मुसलमान को ये होगा, मुस्लिम महिलाओं को ये करेंगे, अमुक करेंगे, तमुक करेंगे, तो हिंदू तो आम्ही सोडलं का तुम्ही सोडलं? लाखों करोड़ों रुपए की भूमि मान्यवर और इनकम 126 करोड़ रुपया। नमस्कार, मी विशाल पाटील। 2019 मध्ये भाजप आणि शिवसेनेची गेल्या कित्येक वर्षांची युती तुटली। फुटीचं कारण होतं खुर्ची। अमित शहांनी बंद दाराआड झालेल्या चर्चेमध्ये 2.5 वर्ष मुख्यमंत्री पदाचा शब्द दिल्याचा दावा वारंवार संयुक्त शिवसेनेकडून करण्यात येत होता। मात्र बंद दाराआड शिवसेनेला मुख्यमंत्री पद देण्याबाबत कोणतीही चर्चा झाली नव्हती असं म्हणत भाजपने त्यांचा दावा खोडून काढला। त्यानंतर मैत्रीमध्ये वितुष्ट आलं आणि भाजप शिवसेना युतीची अखेर झाली। संयुक्त शिवसेनेनं सत्तेत बसण्यासाठी राष्ट्रवादी आणि काँग्रेसशी हातमिळवणी केली आणि त्यानंतर मग महाराष्ट्राला नवी आघाडी मिळाली, ती म्हणजे महाविकास आघाडी। यानंतर हिंदुत्वाचा एक नवा अध्याय सुरू झाला। भाजप आणि शिवसेना दोघेही हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून रस्सीखेच करू लागले। कधी काळी एकमेकांच्या मांडीला मांडी लावून बसणारे एकमेकांविरोधात शड्डू ठोकू लागले, तर एकमेकांच्या गळ्यात पडणारे नेते एकमेकांची मान पकडू लागले। शिवसेनेनं काँग्रेस सोबत जाऊन हिंदुत्वाला तिलांजली दिल्याची टीका भाजपकडून करण्यात आली आणि ती आजही करण्यात येते। मात्र बुधवारी अमित शहांनी लोकसभेत वक्फ दुरुस्ती विधेयक किती महत्त्वाचं आहे, गरीब मुस्लिमांचं यात काय हित होणार आहे हे जेव्हा पटवून सांगितलं, त्यानंतर आता उद्धव ठाकरेंनी आपला डाव टाकला। आता भाजपनं हिंदुत्व सोडलंय का असा परखड सवालच उद्धव ठाकरेंनी शहांच्या भूमिकेवरून विचारलाय। तर दुसरीकडे मध्यरात्री लोकसभेत मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लावण्याबाबत चर्चा झाली। यावर सर्वांचं एकमत झालंय। दरम्यान पंतप्रधान मोदींना आपला चांगला मित्र म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला मात्र आता मोठा झटका दिलाय। यासह इतरही महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा आपण घेणार आहोत आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये। वक्फ विधेयकाबाबत उद्धव ठाकरेंनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे। यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला। अमित शहांनी वक्फ विधेयकाबाबत मांडलेल्या भूमिकेवरून ठाकरेंनी थेट भाजपच्या हिंदुत्वावर सवाल उपस्थित केलाय। तलाकशुदा महिलाओं के कल्याण के लिए करिए, जो अनाथ बच्चे हैं उसके कल्याण के लिए करिए, बेरोजगार मुसलमान युवाओं के लिए स्किलिंग का काम करिए। गरीब मुसलमान को ये होगा, मुस्लिम महिलाओं को ये करेंगे, अमुक करेंगे, तमुक करेंगे, तो हिंदू तो आम्ही सोडलं का तुम्ही सोडलं? लाखों करोड़ों रुपए की भूमि मान्यवर और इनकम 126 करोड़ रुपया। लोकसभेमध्ये वक्फ दुरुस्ती विधेयकाला मंजुरी मिळालेली आहे। मतदानाआधीपर्यंत विधेयकाबाबत ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका गुलदस्त्यात होती। वक्फ विधेयकाबाबत ठाकरेंच्या शिवसेनेचं मत काय याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं। मात्र अखेर त्यांनी विधेयकाच्या विरोधात मतदान केलं आणि त्यानंतर उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली आणि भाजपवर टीकेची झोड उठवली। वक्फ दुरुस्ती विधेयक हे किती महत्त्वाचं आहे हे ज्या प्रकारे अमित शहांनी लोकसभेत पटवून सांगितलं, त्यावरून ठाकरेंनी शहांसह संपूर्ण भाजपला लक्ष्य केलं। अमित शहांनी जिनांना लाजवेल इतकी मुस्लिमांची बाजू घेतली आणि त्यामुळे भाजपनं आता हिंदुत्व सोडलंय का असा सवाल उपस्थित करत उद्धव ठाकरेंनी भाजपला धारेवर धरलं। त्यामुळे शहा आणि ठाकरेंची प्रतिक्रिया आधी पाहूयात आणि मग याच विषयावरती आपण चर्चेला सुरुवात करूयात। वक्फ जो कि मुस्लिम भाइयों की धार्मिक क्रियाकलाप और उनके बनाए हुए दान से ट्रस्ट है, उसमें सरकार कोई दखल करना नहीं चाहती है। मुतवल्ली भी उनका होगा, वाकिफ भी उनका होगा, वक्फ भी उनका। वक्फ का संचालन कानून के हिसाब से हो रहा है, निजी उपयोग के हिसाब से। सैकड़ों साल पहले किसी बादशाह ने दान किया, हमारी भाषा में कहो तो धर्मादा किया। अब इसकी संपत्ति को आप 12,000 रुपये में 5 सितारा होटल बनाने के लिए दे देते हो, ये उचित है क्या? भाई वो
वो पैसा गरीब मुसलमान के कल्याण के लिए करिए, तलाकशुदा महिलाओं के कल्याण के लिए करिए, जो अनाथ बच्चे हैं उसके कल्याण के लिए करिए। मान्यवर, ये करने की जगह बेरोजगार मुसलमान युवाओं के लिए स्किलिंग का काम करिए। लाखों करोड़ों रुपए की भूमि मान्यवर और इनकम 126 करोड़ रुपया। जिनानाही लाजवेल अशी मुसलमानांची बाजू घेणारी भाषणं ही खुद्द अमित शहापासून त्यांच्या सर्व मित्रपक्षांनी काल केलेली आहे. मग हे बिल नेमकं मुस्लिमांच्या विरोधात आहे का मुस्लिमांच्या बाजूने आहे? जर मुस्लिमांच्या बाजूने असेल तर त्याला विरोध करणारे आम्ही हे हिंदुत्व सोडणारे कसे? कारण मुसलमानांची ज्या पद्धतीने तुम्ही काल बाजू मांडले की गरीब मुसलमान को ये होगा, मुस्लिम महिलाओं को ये करेंगे, अमुक करेंगे, तमुक करेंगे, मग हिंदुत्व आम्ही सोडलं का तुम्ही सोडलं? तुम्ही उठून सांगताय की हे बिल आहे ते मुसलमानांच्या हिताचं आहे. मग नेमकं हे बिल मुसलमानांच्या हिताचं आहे तर मग माझा प्रश्न परत तोच आहे, तर हिंदुत्व आम्ही सोडले का तुम्ही सोडलेलं आहे? बरं, एकंदरीतच काय तर आधी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून आधी भाजप ठाकरेंच्या शिवसेनेला डिवचत होती, त्यानंतर आता ठाकरेंनीही संधी सोडली नाही. ते थेट आता अटल बिहारी वाजपेयींचं हिंदुत्व आणि आत्ताची भाजपची बदललेली भाषा अशा अनेक विषयांचा उल्लेख करत उद्धव ठाकरेंनी कुणाचं हिंदुत्व खरं कुणाचं खोटं याचा निर्णय अप्रत्यक्षरित्या भारतीयांवरती सोपवल्याचंच दिसतंय. याच महत्त्वाच्या विषयावरती अधिक चर्चा करण्यासाठी या घडीला आपल्यासोबत जोडले गेले आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत. अरविंद सावंतजी, नेमकं काय घडलं लोकसभेत याचे तर आपण प्रत्यक्ष साक्षीदार आहातच. त्या ठिकाणी ज्या सगळ्या घडामोडी घडत असताना आपल्या शिवसेनेची बाजू मांडत असताना आपण अनेक मुद्द्यांना हात घातला. मात्र आज ज्या वेळेला उद्धवजींनी घेतलेली पत्रकार परिषद आणि त्यामुळे आता हिंदुत्व नेमकं कुणाचं या प्रश्नाचा जन्म झालेला आहे. आपल्याला असं का वाटतं, आज शिवसेनेला असं का वाटतं की भाजपनं हिंदुत्व सोडलंय? मुळात असं आहे, भारतीय जनता पक्षाच्या धोरणांनी, राष्ट्रीय नेत्यांनी गेल्या काही वर्षामध्ये जो ठेका घेतला हिंदुत्वाचा, त्या हिंदुत्वामध्ये त्यांनी द्वेषाची भिंत उभं करण्याचं काम केलं. पहिलं त्यांचा हिंदुत्वाचा पाया काय, तर मुसलमानांचा द्वेष करणे. आता याचं दस्तूर खुद्द देशाचे पंतप्रधान असं म्हणतात की, म्हणजे त्यांनी म्हणावं हे तर आणखीन वाईट आहे खरं तर, की निवडणुकीच्या काळात ते म्हणाले हिंदू महिलाओं के मंगलसूत्र छीन जाएंगे. कोण येणार होतो खोडून? कोण खोडून येणार होतो, पळवणार होतो? हे कोण म्हणतंय? देशाचे पंतप्रधान. का? तर आम्ही हिंदुत्व स्वीकारलंय. त्यांच्या हिंदुत्वाची ही बघा, त्यांची शान काय ती बघा. तिकडे योगी आदित्यनाथ म्हणतात बटेंगे तो कटेंगे. कोण कापणार आहे, कोण वाटणार आहे, कोण वाटलं जाणार आहे, वाट कोण जाणीवाले? हे जे काही तुम्ही पेरलत ना ते अंगाशी येते आता. आणि म्हणून संविधानाला खतरा, म्हणजे शिवसेना प्रमुखांनी नुसतं गर्वसेकावा हिंदू आहे म्हटलं म्हणून शिवसेना प्रमुखांना 6 वर्ष निवडणूक लढवायची नाही असं सांगितलं. आणि त्याहीपेक्षा गंभीर म्हणजे त्यांचा मतदानाचा अधिकार काढून घेतला होता. मग आता देशाचे पंतप्रधान ते विसरून जातात. पंतप्रधान ते गुजरातचे पंतप्रधान बनतात किंवा कुठल्या तरी राज्याचे पंतप्रधान. कितना चाहिए, 1.25 लाख करोड पर्यंत जातात ते. ही जी काही प्रलोभनं देणं आहे किंवा त्यांनी ही जातीचं विष पेरणं आहे, तेव्हा इलेक्शन कमिशन मुख घेऊन कापसता हा वेगळा विषय आहे. पण हे त्यांचं हिंदुत्व आहे. बर, आमचं हिंदुत्व ते नाही ना. वंदनीय शिवसेना प्रमुख त्यांच्या हयातीत कधी मुस्लिम म्हणून द्वेष नाही केला. ते मित्र होते. अनेक कलावंत, नाट्य कलावंत, सिने कलावंत मित्र होते. शिवसेनेच्या स्वतःच्या आमच्या सगळ्या संघटनेमध्ये शाहीरभाई शेखांसारखा जिल्हा प्रमुख होता ठाण्याचा. छोटं बंद होतं, ठाण्याचे जिल्हा प्रमुख होते. अल्ताफ खान सारखा नाशिकच्या उत्तर भागाचा जिल्हा प्रमुख होता, आजही आहे. हे सगळे तिकडं हे जिल्हा प्रमुख होते. त्यानंतर आमचे काही नगरसेवक होते. शाहीरभाई शेख तर मंत्री झाले ना. आमच्या हिंदुत्वाची आज नाही आहे, तेव्हापासून आहे बरं का. हे काल उजाडलंय, नवीन हिंदुत्व आणलं फक्त राष्ट्राच्या विरोधात. जो जो या राष्ट्रासाठी आपले प्राण अर्पण करायला आहे तयार आहे तो हिंदू. मग साहेब असं म्हणायचे सिंधूच्या पलीकडचा हिंदुस्थान तो हिंदू. त्या हिंदूने काय केलं पाहिजे, त्या देशासाठी प्राण अर्पण करायची तयारी ठेवली पाहिजे. या मातीवर निष्ठा असली पाहिजे त्याची. एवढंच फक्त. धर्म कोणताही असू द्या तुमचा,
पण तुम्ही या देशावर जो प्रेम करतो तो हिंदू आहे असं आम्ही समजतो. हे शिवसेना बरं. प्रमुखांच्या मुखात ते वाक्य आहे बरं का. हं. हा. पण अरविंदजी म्हणून मला आपल्याला विचारायचं आहे की तुम्ही- मुद्दा तर आता तुम्ही जो- वक्फचा तुम्ही- आहे, एक- आपण एक वाक्य हिंदुत्वाकडे करतो. तो वळताना दिसतो. बोला बोला. तुम्ही जे देशमूलक भावना ज्या पसरवल्या देशामध्ये हा थांबत नाही तुमची अजूनही. कळलं का? आणि मग अशा परिस्थितीत तुम्ही आता तुमच्या लक्षात आलं की बाबा ही एक वोट बँक आहे. त्यांचं बर. आयुष्यभर सगळं राजकारण हे सत्तेचं राजकारण असतं. त्या वोट बँकेला काहीतरी केलं पाहिजे. म्हणून कालपर्यंत त्यांना शिव्या घालणारे रमजानमध्ये मिठ्या मारत होते बर. आणि काल शेवटी सौगते मोदी 32 लाख मशिदीमध्ये जाऊन रमजान ईद साठी अशा प्रकारचं खाऊ वाटप केलं. हे कशाचंच होतं काय? हे तुमचं हिंदुत्व आहे. हं. मग हे आम्ही केलं असतं तर उद्धवजींनी केलं असतं तर मुल्ला मौलवी काय काय वाटेल ते तुमचा तो सोशल मीडिया बोलत असतो. बघा बरं बोलतो की नाही ते. हं. म्हणजे आम्ही न्यायाची भूमिका घेतली तर आम्ही मुस्लिम दार्जिने आणि तुम्ही लांगुल चालन केलं तरी मुस्लिम दार्जिने नाही. बरं, तुमचं तुमच्या म्हणणं सर्व लांगुल चालन लोकसभेमध्ये सुरू आहे. मात्र खरंच मला एक तुमच्या- मुद्दा विचारायचा आहे की ज्यावेळेला वक्फ तुम- संदर्भातली चर्चा असताना हा मुद्दा हिंदुत्वाकडे कसा काय जातो? बरं, दुसरीकडे आणखी एक टीका करण्यात आलेली आहे, ती म्हणजे जिनांचं उदाहरण दिलेलं आहे आणि त्यांच्या सोबत तुलना करण्यात आलेली आहे. त्यामागचं मूळ कारण काय अरविंदजी? कारण त्या आदरणीय उद्धवजींनी बोलले त्याच्यावरच सांगतो. हं. लोकसभेमध्ये त्यांच्या या संबंध 290 किंवा त्यांचे ते काय 240 लोक आहेत. एक खासदार नाही हो मुस्लिम. हं. तुम्हाला न्याय द्यायची आहे, जमीन घ्यायची आहे असं. अरे वा, एवढं प्रेम उतू आलं का तुमचं? हं. कळत नाही का? एक खासदार नाही, हं. एक मंत्री नाही. खासदार नाही तर मंत्री नाही असं प्रश्नच येत नाही ना. मग कसलं तुमचं प्रेम आहे? बिहारची निवडणूक लक्षात आहे. हं. आणखीन एक वर्षभरात कदाचित आणखी युपीची निवडणूक लागेल. हं. 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 राज धर्म का पालन हो हे सांगणारे वाजपेयी नाहीत बरं आता. कुठलाही धर्म घ्या पण आम्हाला सत्तेवर बसवा. कळलं का? आणि म्हणून आता जी काही वक्फची चर्चा झाली ते बिल तुम्हाला का आणावं लागतं? हा पहिला प्रश्न येतो. कोणी मागितलं तुमच्याकडे? कोणी मुस्लिम संस्था तुमच्याकडे आल्या होत्या? कोणी सांगावं त्यांनी ना. आम्ही विचारलं पण लोकसभेत लोकांनी. हं. 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 कोणी तुमच्याकडे मागणी केली होती का? नाही ना. मग तुम्ही अचानकपणे तुम्हाला वक्फचं प्रेम कसं आलं? हं. बरं, त्यानंतर पार्लमेंटमध्ये त्याच्यावर जेपीसी बसवायचं ठरलं, जॉईंट पार्लमेंटरी कमिटी, बरोबर आहे. संयुक्त संसदीय दल. त्याच्यात मी होतो ना. हं. एक बैठक त्याच्यात असं आहे की क्लॉज बाय क्लॉज खंडनीय आहे, आम्ही चर्चा करू, नाहीतरी शेवटपर्यंत. बरं. आणि स्टेक होल्डर म्हणजे कोण? तर वनवासी कल्याण आश्रम. तुमच्या आणि त्या मशिदींचा संबंध काय किंवा वक्फ बिलाशी संबंध काय? कारण लक्षात आलं की तिथे येणारा प्रत्येक जण वक्फ बिलाच्या विरोधात बोलत होता. बरं. मग काय करूया? कोणतरी फेवरेबल बोलणारे पाहिजे. हं. 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 कर्नाटकाचं त्यांनी भाजपच्या तिकडच्या बंगळूर शाखेला बोलून घेतलं. बरं. त्याचे प्रतिनिधी आले. काय संबंध तुमचा वक्फशी? हे असं ढोंग आहे सगळं. बरोबर आहे खोटं अरविंदजी, बोलण्यात प्रचंड तुम्ही माहेर आहे ते लोक. ढोंग हा शब्द विचारताय आणि उल्लेख केलेला आहे. मी जेपीसीच्याच मुद्द्याकडे आपल्याकडे येणार होतो. आता लोकसभेत तर विधेयक पास झालेलं आहे, राज्यसभेतही होण्याची शक्यता आहे. पण आता विधेयक आणि त्यानंतर होणाऱ्या सुधारणा खरोखर मुस्लिमांसाठी किंवा मुस्लिम समाजासाठी किती महत्त्वाच्या आहे? आपल्याकडनं आणखी एक उल्लेख झाला होता, यात पारदर्शकताच नाहीये. काय सूचित करायचं आपल्याला? पहिली गोष्ट अशी आहे ना, हं. त्यांनी जे जे केलं हं. म्हणजे आम्ही त्यांच्या सोबत होतो तितकेच आम्ही जबाबदारी आम्ही सोडत नाही म्हणत नाही. बरं. तुम्ही 370 कलम काढलं, हं. काय झालं हो पुढं? सांगा ना. आज काश्मीरमध्ये हिंदूंचं पुनर्वसन झालं का? मग काश्मीरमधल्या जमिनी विकल्या जात आहेत, ते कोण घेतंय जरा सांगा ना आम्हाला. हं. 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 कळलं का? मणिपूरमध्ये तुमचा रस काय तो आहे ना, तो वेगळा आहे. ती माणसं मिली तरी चालतील, तुमचे मित्र जगले पाहिजेत. कळलं? आता इथं सुद्धा त्याला जो हा काय जो आलाय ना, एवढी जमीन आहे, ती कोणाच्या घशात घालता येईल आपल्याला? मग आपल्याला काहीतरी आधी उपकार दाखवले पाहिजे. बरं. मग त्यांनी हा नवीन मार्ग काढला. त्यामध्ये अगदी अखंड बिल वाकडे म्हणून मी बोललो नाही त्यावेळेला बिला. हां. पण हां. बिलाला समर्थन करायचं, बिलामध्ये असलेल्या चुकीच्या गोष्टी पण आपण मान्य केल्या असंच अर्थ होतो. तुम्ही या देशात लोकशाही मानता की नाही? आम्ही म्हणतो त्या नॅरेटिव्ह सेट करता म्हणता तुम्ही. हं. 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 तुम्ही मानता लोकशाही? मग त्या लोकशाही पद्धतीने त्यांचे बोर्ड मेंबर निवडून येत होते. तुम्ही ती का बंद करताय? तुम्हाला नॉमिनेशन का हवंय? कारण
सरकार म्हणून सांगितलेला हुजऱ्या तिथे बसला पाहिजे आणि तो हुजऱ्या हे काय सांगतील ते तो करत राहायला पाहिजे. बर. कळलं का? इलेक्शन कमिशन कसा हुजरी आहे तसं इथे हुजऱ्या, ईडी मध्ये कसे हुजरे बसले तसे हुजरे बसवायचे. त्यांनी सांगितलं कारवाई कर का केली. म्हणून मग पहिली गोष्ट लोकशाहीला पहिला तिथे धक्का देता. दुसरा गोष्ट तुमच्या मनमानी कारभारासाठी हुजरे तिकडे बसवणार तुम्ही. नक्कीच. त्या बोर्डामध्ये इलेक्शन न घेता आणखीन काय करणार तुम्ही? तर आणखीन 2 गैर मुस्लिम बसवणार. बरं ते बोर्डमध्ये कोण कोण आहेत? चेअरमन आहे, आणखीन काही सेक्रेटरी आहेत, बरेच काही अधिकारी वर्ग आहेत. तो मुस्लिम असेल का? नाही, तो नॉन मुस्लिम असू शकतो. हे अधिकचे 2 नॉन मुस्लिम. मग त्या बोर्डात उरलं कोण? म्हणजे पुन्हा तिथं पण बोर्डमध्ये हे सगळे मायनॉरिटीज जाणार. म्हणजे मूळचा मुस्लिम मायनॉरिटीज असतात. तो कोण असणार आहे? तोही यांचा नॉमिनी गेलेला असेल कोणतरी. नक्कीच. सगळ्या धर्मामध्ये माणसं असतात लागून चालन करणारी. ती मिळतात कुठून नाही काय प्रलोभनं दिली काय मिळत असतात, ती तशी मिळतील त्यांना. आणि म्हणून मग ह्या सगळ्या गोष्टी करताना जमिनी ताब्यात घ्यायच्या. तुम्ही जाहीरनामा काढला 2009 आणि 2014. जिथे जिथे वक्फच्या जमिनी एन्क्रोच केल्या असतील त्या जमिनी, अतिक्रमण झालेल्या जमिनी आम्ही ताब्यात घेऊ, कोर्टाच्या आदेशात ताब्यात घेऊन आम्ही वक्फच्या ताब्यात देऊ, असं तुमचं जाहीरनामा म्हणतो. मग इथं काय म्हणताय तुम्ही? बरोबर आहे इथं सांगताय अरविंदजी. आम्ही, इथं असं म्हणतात वक्फ वेगळं आहे, बोर्ड वेगळं आहे, परिषद वेगळी आहे. इथेच तर ज्ञानबाची मेख आहे. बरं, आणि ही कळलं का? मेख नेमकी काय आहे हे सांगण्याचा प्रयत्न आपण केला. धन्यवाद अरविंद सावंतजी, आपण न्यूज प्लॅनेटमध्ये लोकशाही मराठीवरती आमच्या सोबत जोडला गेलात आणि उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेची नेमकी अजून बाजू काय? लोकशाहीची अजून त्याच्यामध्ये लोकशाहीचा घात करणारी कलम आहे, ती सांगतो नंतर. तर एकंदरीतच अधिक मान्यवरही आपल्यासोबत आता या चर्चासत्रामध्ये आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. भाजपचे प्रवक्ते आहेत अजित चव्हाण, शिवसेनेचे प्रवक्ते आहेत अरुण सावंत आणि आम आदमी पक्षाचे राज्य उपाध्यक्ष धनंजय शिंदे देखील आपल्यासोबत या क्षणाला जोडले गेलेले आहेत. थेट मी सुरुवात आजच्या या कार्यक्रमातल्या चर्चेकडे वळतोय. अजितजी चव्हाण आपल्याकडे. कालपासून एक महत्त्वाचा मुद्दा लोकसभेमध्ये चर्चेला जातो, आज राज्यसभेमध्ये त्यावरती चर्चा होताना दिसतेय. मात्र एका बाजूला उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेची नेमकी बाजू काय असणार, हा जो संभ्रम निर्माण झालेला होता तो आज म्हणजे काल ज्यावेळेला अरविंदजी सावंतांनी या संदर्भामध्ये बोलताना स्पष्टीकरण दिलं, झालेली पत्रकार परिषदही आपण पाहिली. मात्र भाजपचे मनसुबेच अयोग्य असल्याचं म्हणत थेट टीका करण्यात आलेली आहे. ही टीका किती जिव्हारी लागते अजितजी? नाही, टीका जी आहे ती जिव्हारी लागण्याचा प्रश्न नाही. त्याचं कारण असं आहे की आम्ही जे करतो ते अत्यंत योग्य करतो, देशातल्या मुस्लिमांच्या महिलांच्या हिताचं करतोय, सामान्य जनतेच्या हिताचं करतोय. त्यामुळे यांनी CAA, NRC, कलम 370, ट्रिपल तलाक या सगळ्या विषयांवरती जे मुस्लिम बांधवांशी संबंधित होते, मुस्लिम धर्माशी संबंधित होते, असं भासवून त्यांना उचकवण्याचं काम केलं. जनाब उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद आजवरच्या पत्रकार परिषदांमधली सर्वात कन्फ्युज्ड पत्रकार परिषद होती. कशी? खरं तर अरविंद सावंतांनी चर्चेला थांबायला हवं होतं. हे तेच अरविंद सावंत आहेत, मुझफ्फर हुसेन नावाचे काँग्रेसचे एक नेते मीरा रोडमध्ये कशा पद्धतीचा कसा त्रास देत आहेत ते सांगण्याकरता ते पुरावे घेऊन एकदा माझ्याकडे आले होते. ठीक आहे, आता मतं मिळाल्यानंतर हिरवं जॅकेट घालून आज जे काही ते संसदेमध्ये बोलले, आज इथेही बोलले, हरकत नाही. ज्या पद्धतीनं ते बदलले ते महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर आलेलं आहे. काल ज्या पद्धतीनं सगळं संसदेमध्ये हे शिवसेनेचे लोक बोलत होते, त्याच्यानंतर आज सकाळीच उद्धव ठाकरे गटाच्या काही प्रमुख कार्यकर्त्यांनी आमचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेबांची भेट घेतली. अत्यंत हताश आणि संताप दग्ध परिस्थितीमध्ये हे कार्यकर्ते होते आणि त्यांनी सांगितलं की ज्या पद्धतीची भूमिका या लोकांनी घेतली आहे आता काही शिल्लक राहिलेलं नाहीये, त्यामुळे साहेब आम्हाला प्रवेश करायचा आहे. बरं, याच्यामध्ये विशालजी आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की किती खोटं बोलतायत, कशा पद्धतीनं बोलतायत. या देशाच्या जनतेच्या हक्काची भूमी मोठ्या प्रमाणावरती बळकावल्या जात होती, हे सत्य आहे. बरं, त्या बळकावून ताब्यात घेतलेल्या मालमत्ता ज्या आहेत, प्रॉपर्टीज ज्या आहेत, त्या काही विशिष्ट लोकांच्याच उपयोगामध्ये होत होत्या, हे स्पष्ट आहे.
माझं आव्हान आहे या सगळ्या विषयाची भलामण करणाऱ्या लोकांना की एक मुलगा MBBS झालाय शिकून वैद्यकीय महाविद्यालयामध्ये, एक मुलगा इंजिनियर झाला इंजिनिअरिंग महाविद्यालयामध्ये, अनाथ मुलांसाठी काहीतरी काम केलंय, विधवा महिलांसाठी काम केलंय. वक्फ ज्यासाठी आहे त्याकरता मुस्लिम समाजाच्या गरीब वर्गाला त्याचा काही फायदा झालेला आहे असं एक उदाहरण देशात जरी दाखवलं, हे दाखवू शकणार नाहीत. सच्चर समितीचा अहवाल यांच्याच काळामध्ये सरकारला सादर करण्यात आला होता. 96 पासून तो धूळ खात पडला होता. सच्चर समितीच्या अहवालावरून या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये काय काय घडलेलं आहे हे पत्रकार म्हणून आपल्याला चांगलं माहिती आहे. त्या सच्चर समितीनं जे सूचित केलं होतं की सरकारनं केलं पाहिजे ते त्याचा याच्यामध्ये अवलंब झालेला आहे. हे लोक घाबरवतायत लोकांना की नाही नाही आता सरकार जमिनी काढून घेईल, असं होईल तसं होईल. स्पष्टपणे सांगितलंय माननीय गृहमंत्र्यांनी की बिल आल्यानंतर त्या पुढं हे जे काही बदल आहेत, सुधारणा आहेत त्या याच्यामध्ये लागू असतील. हिंदुत्वाशी संबंध तर जोडूच नाही. म्हणजे ज्या पद्धतीनं उद्धव ठाकरे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी खासदारांनी जी भूमिका घेतलेली आहे ते पाहता त्यांचा बुरखा टराटरा फाटलेला आहे. आपल्याला जी मतं मिळाली त्या मतांच्या करता आणि मतं मिळावी याकरता ते कशा पद्धतीने हे सगळं करतायत हे अगदी स्पष्ट आहे. पण याच्यामध्ये आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की सरकार ज्या पद्धतीनं या सगळ्या सुधारणा करतंय ते पाहता आता जे पीडित आहेत, ज्यांच्या जमिनींवरती दावे ठोकले गेले, त्यांना न्यायालयामध्ये जाता येईल, याच्यामध्ये हस्तक्षेप करता येईल, दाद मागता येईल. आणि विशेष म्हणजे काही विशिष्ट लोकांच्या कब्जात या सगळ्या ज्या संपत्ती होत्या त्या सामान्य मुस्लिमांच्या करता खुल्या करून दिल्या जातील. या देशामध्ये हिंदूंच्या सर्व ट्रस्ट सरकार चालवतो. मंदिरांची सगळी संपत्ती सरकार ठरवतो त्याचं काय करायचं. सरकार सार्वजनिक आहे सगळं. मग स्वातंत्र्यापासून 1905 ला वक्फ बोर्डाची स्थापना झालेली विशालजी. त्यानंतर पुढं ज्या काही आपण त्याला असं म्हणूया की राक्षसी सत्तेचा वापर करत याच्यामध्ये बदल घडवून आणून, म्हणजे असंख्य मीडियावरती आपणही लोकशाहीने दाखवली की असे अनेक प्रकरण आहेत की 1500 वर्षांचा इतिहास असलेलं मंदिर, अख्खं गावच्या गाव, शेतकऱ्यांच्या जमिनी, शहरामधल्या मोक्याच्या जागा, या सगळ्यांवरती वक्फचं नाव लावलं जात होतं आणि कुठेही त्या बाबतीत सुनावणी होऊ शकत नव्हती. या कायदा मानणाऱ्या देशामध्ये न्यायालयालाच त्याच्यामध्ये काही हक्क नव्हता. असे घटनात्मक बदल करून जे अधिकार देण्यात आलेले होते ते कितपत योग्य आहेत याचाही विचार केला पाहिजे. मला बरोबर आहे. मात्र की मतांच्यासाठी या सुधारणा विधेयकामुळे खरोखर देशामध्ये काय नेमकं सुधारताना दिसून येईल. जे प्रश्न अजितजी आता मगाशी त्यांनी देखील उपस्थित केलेले होते की काश्मीरी पंडितांचा प्रश्न असेल, त्यांच्या जमिनींचा प्रश्न असेल, कलम 370 नंतर त्यांच्या जमिनी दिल्या गेल्या का आणि खरोखर मुस्लिम समाजाचं उत्थान झालं का, त्यातल्या स्त्रिया असतील, मुलं असतील, त्यांना न्याय मिळाला का आणि त्यासाठी खरोखर या सुधारणा आवश्यक होत्या का आणि त्यासाठी हे सुधारणा विधेयकही कारणीभूत आहे का. आम आदमी पक्षाचे राज्य उपाध्यक्ष धनंजय शिंदे यांच्यापासून आपण सुरुवात करणार आहोत. धनंजय शिंदेजी, कोणाचं हिंदुत्व, कुठलं हिंदुत्व, जमिनी कुणाच्या, त्यामुळे देशाचा होणारा विकास, अशा अनेक विषयांवरती चर्चा सुरू असताना आपची नेमकी भूमिका काय आहे. तर दुसरीकडे हिंदुत्वावरून एकमेकांवरती होणारी आग पाखड महाराष्ट्र आणि देश दोन्ही पाहतोय. धनंजयजी, आपल्याला कल्पना आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदीजी अमेरिकेत गेलेले, नवीन राष्ट्राध्यक्ष जेव्हा त्यांनी पदभार घेतला त्यांनी घोषणा केली की मी टीट फॉर टॅट, म्हणजे जे देश मला आमच्या देशाला जेवढा कर आकारतात आयात निर्यातीच्या संदर्भात तर कसा आकारला जाईल हे त्यांनी 2 महिन्यापूर्वी सांगितलेलं. म्हणजे 2 तारखेपासून भारतावरती 26% भारतातनं ज्या गोष्टी अमेरिकेला निर्यात होतील तेवढा कर म्हणजे आता अमेरिका लावणार आहे. आणि भारताचं म्हणजे अमेरिका हा भारताचा खूप मोठा निर्यातदार देश असल्यामुळे औषध उद्योग असेल किंवा कपडे असेल असे विविध उद्योग जे आहेत त्याच्यामध्ये आता मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे आपली गोष्टींच्या किमती वाढल्यामुळे आपण याच्यामध्ये कशा पद्धतीने टिकणार आणि त्याच्यामुळे अर्थव्यवस्थेवरती खूप मोठ्या प्रमाणामध्ये परिणाम होणार आहे आणि देशाची अर्थव्यवस्था त्याचबरोबर उद्योग आणि मग बेरोजगारी किती मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. ह्या घटनेची ज्यावेळेस अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची या संदर्भात घोषणा चाललेली त्यावेळेस बाकीचे जे देश आहेत त्या देशांचे प्रमुख लोक किंवा त्या देशांच्या संसदेमध्ये पंतप्रधान असतील, राष्ट्राध्यक्ष असतील, तर आपल्या देशावरती अमेरिकेच्या ह्या निर्णयाचा काय परिणाम होईल
अशी चर्चा चाललेली असताना भारतामध्ये आपल्या इथे काल हे जे विधेयक आलं त्याच्या संदर्भात चर्चा चाललेली, ते मला वाटतं मगाशी अरविंदजी सावंत जे आहेत शिवसेनेचे खासदार, त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने मांडणी केली आणि ते या संदर्भात जी जेपीसी नेमण्यात आलेली हा त्या जेपीसीचे सदस्य सुद्धा सदस्य होते. होते. आणि कालपासून आजपर्यंत या विधेयकाच्या संदर्भात जी चर्चा होते, मी बऱ्यापैकी त्या संदर्भात भाषणं ऐकली आणि आज जी उद्धवजींनी जी पत्रकार परिषद घेतली ती सुद्धा मी बघितली. तर देशाच्या म्हणजे हे विधेयक आणण्यासाठी कोणाला पाहिजे होता, कुठे असं काही मोठा आभाळ कोसळलेलं की हे विधेयक आत्ताच आणायचं 2 तारखेला, बल्कि आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या अमेरिकेच्या निर्णयामुळे जगभरातल्या अर्थव्यवस्थेंना हादरे गेले आहेत आणि त्याच्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये बेरोजगारीचा प्रश्न निर्माण होऊ शकेल, महागाईचा प्रश्न निर्माण होऊ शकेल, लोकांचे जीवनमान असह्य होऊ शकेल, याच्यावरती चर्चा होणं अपेक्षित असताना हा विषय चर्चेला आला. असो, ही आपली प्राथमिकता आहे का? आत्ताच्या परिस्थितीमध्ये नाहीये. त्यामुळे देश चालवताना, राष्ट्र चालवताना जे गांभीर्य लागतं, ज्या पद्धतीने देश चालवला पाहिजे, गांभीर्य या सरकारकडे आहे का? देश कशा चालवायला पाहिजे, प्राथमिकता काय आहे देशाच्या, याच्याबद्दल या सरकारला गंभीरता नसल्यामुळे ही आजची परिस्थिती निर्माण झालेली असं मला वाटतं. बरोबर आहे, याचं उत्तर मी घेणारच आहे अजितजी चव्हाण यांच्याकडून. मात्र तत्पूर्वी मला अरुण सावंत आपल्याला विचारायचं आहे की एका बाजूला उद्धव ठाकरे आणि त्या ठिकाणी असलेली भाजप यांच्यामध्ये सुरू असलेला हिंदुत्वाचा मुद्दा, त्यात आता क्रॉसफायर करत थेटपणे शिंदे देखील सामील झालेले आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्र्यांनी देखील थेटपणे टीका केलेली आहे. त्याचं कारण काय? हिंदुत्वाचा ठेका किंवा हिंदुत्व हे मुद्दे खरोखर या क्षणाला गरजेचे आहेत की इतर मुद्द्यांवरती देखील चर्चा अपेक्षित होती? कारण हिंदुत्वाचं समीकरण मांडत असताना नेमके कुठले मुद्दे महत्त्वाचे आहेत, काय आहे, त्याहीपेक्षा एकमेकांची पाठराखण करणं, एकमेकांची भलावण करणं, यामागच सगळं उद्देश राजकारण्यांचा आहे. अरुणजी. विशालजी, आपला प्रश्नाचं उत्तर देण्याच्या अगोदर देशातील सर्वांचं ज्यांनी ज्यांनी हे सुधारित वक्फ बिल आणण्याकरता वक्फ बिलाच्या बाजूने मतदान केलं, त्या सर्वांचं मी अभिनंदन करेन. कारण एक अतिशय ऐतिहासिक असा निर्णय देशाच्या हिताचा, देशातील गरीब मुस्लिमांच्या हिताचा या सरकारकडून घेतला गेलेला आहे. आता ज्यांनी याच्या विरोधात मतदान केलं, उदाहरणार्थ महाराष्ट्रातील म्हणायचं झालं तर उभाटा शिवसेना जी हल्ली केवळ आणि केवळ मतदानांवरती डोळा ठेवून, पुढे येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीवर डोळा ठेवून त्यांनी इकडच्या मुसलमानांचं लांगुल चालन करण्याकरता देशामध्ये तिकडे त्यांनी वक्फ बिलाला विरोध केला. त्याच्या मागचा अभ्यास आता सर्वांनीच केला पाहिजे. कारण वक्फ बोर्डामार्फत जे जे काही अन्यायकारक कामं चालली होती, ही जनतेमध्ये जागृती केली गेली पाहिजे. या काँग्रेसतर्फे म्हणा किंवा उभाटा शिवसेनेमार्फत म्हणा किंवा इतर काही पक्ष जे महायुतीच्या किंवा देशातील सरकारच्या विरोधात आहेत, ते चुकीचा प्रचार करत आहेत, अपप्रचार करत आहेत आणि मुस्लिम समाजाला चुकीची माहिती पुरविण्याचा प्रयत्न करत आहेत. राहिलं आपल्या प्रश्नाचं उत्तर ते हे की आमचे मुख्य नेते आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी आणि आमच्या सर्वच खासदारांनी या बिलाच्या बाजूने मतदान केलं. कारण त्यांना कळत होतं हे जे काही सध्या देशामध्ये गेल्या कित्येक वर्षांपासून ही जी काही लूट काही मुस्लिम समाजातील प्रमुख नेत्यांकडून चालू होती वक्फच्या नावावरती, त्याला कुठेतरी आळा हा घातला गेलाच पाहिजे होता. कारण या देशामधील काही अनेक ठिकाणची अशी उदाहरणे आहेत, देशातील अनेक जमिनींवरती, मालमत्तांवरती यांनी वक्फ सांगितलं. म्हणजे वक्फ म्हणजे काही दान, जी जमीन दिसेल, जी जिच्यामध्ये फायदा दिसेल. हो, पण त्यावरून हिंदुत्व कसं सिद्ध होणार? त्यावरून हिंदुत्व कसं सिद्ध होणार? नाही, हे पहा, हिंदुत्व तुम्ही जर म्हणत असाल कसं सिद्ध होणार, त्याच्याकरता अनेक गोष्टी आहेत. आता जसा यांनी या गोष्टीला आता त्यांनी विरोध केला, पंतप्रधानांनी देशातील गरीब, खालच्या दर्जातील, खालच्या वर्गातील मुस्लिमांना जर मोदी की सौगात म्हणून गरिबांना अन्नधान्य पुरवठा त्यांच्या सणांच्या वेळेस करायचा प्रयत्न केला, त्यावेळेस लगेच यांच्या पोटात दुखलं. का तर काही गरीब मुस्लिम जर का आता सरकारच्या बाजूने गेलं तर आमच्या हातात आता फक्त मतदान करण्याकरता मुस्लिम समाज उरलेला आहे, तो सुद्धा अर्धा जर निघून गेला तर आमचे हाल कुत्रा सुद्धा पाहणार नाही. ही भीती, हा पोटशूळ
या उभाटा शिवसेनेच्या आणि इतर काही पक्षांच्या नेत्यांच्या पोटात उठलेला आहे आणि म्हणून ते मोदीजींनी जे काही मोदीजी की सौगात नावाचं जे काही गोरगरिबांना बरं. अन्नधान्य वाटायचा एक प्रयत्न केला, अरुणजी, त्याला त्यांनी तुम्ही जो विरोध केला. आता वोट बँकेचा मुद्दा उपस्थित केला, धनंजय शिंदेना मला विचारायचं आहे, मग जे काय सगळं सुरू आहे ते केवळ आणि केवळ वोट विशालजी, बँकेपुरती आहे एक का? एक मिनिट हा, बोला ना, धनंजय पूर्ण करा शिंदेच्या अरुणजी. सुद्धा एका प्रश्नाचं उत्तर देतो मी. धनंजय शिंदेजींनी अर्धी बाजू सांगायचा प्रयत्न केला की आम्ही हे जे काही वक्फ बोर्डावरती सध्या तिथे काही आम्ही मेहनत घेतली ती का घेतली म्हणे, तर यांचं म्हणणं आहे की अमेरिकेने जे काय आता टॅरिफ भारतावरती लावलं 26%, तर मी आणि देशातील जनतेला आणि तुम्हाला सांगू इच्छितो, धनंजयजी, ज्याप्रमाणे अमेरिकेने आपल्या देशावरती 26% हा जो काही टॅरिफ लावलेला आहे, काय म्हणजे सीमा शुल्क, आपल्या देशातून ज्या काय वस्तू आपण अमेरिकेला विकू त्याच्यावरती 50% टॅक्स लावलेले, तरी म्हणजे 50% 26% थोडक्यात. परंतु आपण जेव्हा अमेरिकेच्या वस्तू भारतात येतात तेव्हा आपण सुद्धा 52% लावतो. हे सुद्धा तुम्ही जर जनतेला सांगा, अर्धी बाजू सांगू नका. आणि हा टॅक्स, हा टेरिफ पण फक्त धनंजय भारतावरती शिंदेजी, नाही लावलाय. मुख्य विषयांवरून लक्ष हटवण्यासाठी थेटपणे हिंदुत्व आणि त्याचा मुद्दा उपस्थित केला जातो का? अगदी थोडक्यात मुळीच नाही धनंजयजी. मुळीच नाही. ही खोटी माहिती सांगितली जाते, खोटे आरोप केले जात आहेत. अरुणजी, बोलू का मी? बोला. हा, जरा ऐकायची पण सवय ठेवा. काय झालंय आम्ही की- ऐकून घेतलं मगाशी तुमचं म्हणणं शांतपणे. तुम्ही चुकीचं बोलता, मी मगाशी शांतपणे ऐकून घेतलं. धनंजयजी, आणि मूळ अर्धी मुद्द्यावरती बाजू आपण येऊयात, वेळ सांगितली. संपतोय कार्यक्रमाचा. 26% सांगितले, परंतु 52%चा उल्लेख केला नाही, म्हणून मला सांगावं लागतंय. नाही, तुम्ही सत्तेत आहात, जरा जबाबदारीने बोला. मी काय म्हटलं ते तुम्ही नीट ऐकूनच घेतलं नाही. मी पूर्णपणे जबाबदारीने धनंजयजी, आपलं हिंदुत्व म्हणणं या ऐकलं मुद्द्यावरती होतं. आपलं मत असेल तर मांडू शकताय. येस, तर मुद्दा असा आहे की जे वक्फ बिल जे आहे, विधेयक जे आहे, याच्यामध्ये 2013 साली सुधारणा करण्यात आलेली आणि त्यावेळेस काँग्रेसचं सरकार होतं आणि विरोधी पक्षामध्ये माननीय लालकृष्ण अडवाणीजी, राजनाथ सिंग वगैरे होते आणि त्यांनी त्या सुधारणेला समर्थन केलेलं संसदेमध्ये. मुद्दा क्रमांक 1. मुद्दा क्रमांक 2, हे जे म्हणतायत की जमिनी लुबाडल्या जातात, लुबाडल्या गेल्या, मला एक सांगा, एका प्रश्नाचं उत्तर द्या. जे हे वक्फ बोर्ड जे आहे, आता विविध राज्य सरकारने म्हणजे जवळजवळ 30 ते 32 वक्फ बोर्ड आहेत विविध राज्यांमध्ये आणि त्याच्यामध्ये सरकारचं नियंत्रण असतं. आता जे नवीन विधेयक आणलेलं आहे त्याच्यामध्ये हे जे काही डिस्प्यूट्स असतील तर याचे अधिकार हे जिल्हाधिकारी जे आहेत त्यांना देण्यात आलेले आहेत. समजा राज्य सरकार आणि वक्फ बोर्ड याच्यामध्ये जर काही डिस्प्यूट असेल तर जिल्हाधिकारी न्यायाधीश या नात्याने सरकारच्या विरोधात निर्णय घेऊ शकतील का? मुद्दा क्रमांक 2. मुद्दा क्रमांक 3, आपल्या घटनेचं जे कलम 26 आहे ना, त्याच्यामध्ये धार्मिक संपत्तीचं व्यवस्थापन जे आहे हे त्या धर्माच्या लोकांनी करायचं असं संविधानामध्ये लिहिलेलं आहे. आणि अरुणजी, विशालजी, ज्याप्रमाणे आता आदरणीय धनंजयजी सांगत आहेत की जिल्हाधिकारी आणि सरकार याच्यामध्ये जर काही डिस्प्यूट झालं तर कोर्ट आहे, कोर्टाकडे जायचंय. सरकारच्या विरोधात सुद्धा कोर्टामध्ये दाद मागू शकता. सरकारने जर काही चुकीचं काम केलं असेल तर आपण जरूर कोर्टात जा, कोर्ट तुम्हाला त्याच्याबद्दल निर्णय देईल. दुसरी जे ऐकून घेत नाहीये तुम्ही पूर्ण, तुम्हाला जाता येणार नाही. आणि त्यामुळे दावा सांगितला तर वक्फकडे जावं लागेल. मग हा न्याय काय होता? हे बरोबर आहे का? कोर्टामध्ये गेल्यामुळे यांनी हे जे काही विधेयक आता बहुमताने पास करून घेतलेलं आहे ते कोर्टामध्ये टिकणार नाही, हे मला तुम्हाला महत्वाचं सांगायचं आहे. बरं, अजित चव्हाण याचं उत्तर देतील. खरोखर कोर्टामध्ये त्याचा निभाव लागणार नाही, कारण दुसरीकडे जमिनींवरती तुमचा असलेला डोळा, त्यानंतर त्या जमिनीला लाटून त्या संदर्भातला निर्णय घेण्याची देखील क्षमता ही फक्त सरकारकडे असावी. या मुद्द्यावरती आपण येऊयात. अजितजी, अगदी थोडक्यात मला उत्तर अपेक्षित. मला एक अर्धा मिनिट मला फक्त एवढं सांगायचं आहे की आता गेले 11 वर्ष झालेले यांचं सरकार आहे. या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. अरविंद केजरीवालांनी भरभरून जी अल्पसंख्याकांना न पटणारी आश्वासनं दिली. आम्ही कधीही अल्पसंख्याकांचा, विशेषतः मुस्लिमांचा मतपेढी म्हणून वापर करत नाही. आप आणि काँग्रेस दोघेही ते करतात. अरविंद शिंदे जे म्हणाले आता की सरकारला गांभीर्य नाही, आपला पराभव झालाय, थोडं आत्मपरीक्षण करा. देशाची जनता माननीय नरेंद्र मोदीजींच्या बाजूने आहे. आधी आपलं काय आहे ते आत्मपरीक्षण आपण करा. दुसरा विषय याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा आहे की या देशामधल्या हिंदूंच्या हिताचे काँग्रेस आणि आप हे दोन्हीही नाही, हे या निमित्तानं सिद्ध आणि स्पष्ट झालेलं आहे.
तुमचा पराभव झाला, आधी त्याचं आत्मपरीक्षण करा, मग केंद्र सरकार गंभीर आहे की नाही ते आपण तुम्ही नंतर लबाडीने पाहू. जिंकलेला या आहात. निवडणुकांमध्ये मोठे तुम्ही घोटाळे इतकी केले भारंभार तुम्ही. आश्वासनं देऊन महाराष्ट्रात सुद्धा घोटाळे झाले, अल्पसंख्याकांनी, दिल्लीमध्ये दलितांनी, घोटाळे पण अजितजी सर्वांनी हिंदुत्व सोडलं हे जे म्हटलं जात आहे ते भाजपनं की मग उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेनं. अजितजी एका उद्धव वाक्यात. ठाकरेंनी स्पष्टपणे हिंदुत्व सोडल्याचं दिसल्यामुळं ज्या पद्धतीनं उद्धव ठाकरेंची आज कन्फ्युज पत्रकार परिषद जनाब उद्धव ठाकरेंची ते पाहता सांगू शकाल का आपण तुम्ही? हे सगळं केलेलं आहे, आता काय करावं म्हणून उद्धव ठाकरेंच्या या आताताई आरोपांना आपल्याला हास्यास्पद आरोप असं म्हणता येईल. या देशाचे पोलादी पुरुष माननीय अजितजी आताताई हिंदुत्व नेमकं साहेब कुणाचं? यांना शेवटचा जेव्हा प्रश्न आणि उत्तर मला अपेक्षित आहे. त्यावेळेला अजितजी या राज्यातल्या निवडणुका लक्षात ठेवून हिंदुत्व मुद्दा काढलेला आहे. बल्कि आपल्या कुणाचं समोरचे हे प्रश्न काय देशाच्या आहेत? जनतेला आज बेरोजगारीचा कळालं प्रश्न सर्वात आणि मोठा त्यामुळं प्रश्न आहे. पायाखालची वाळू महागाईचा सरकलेल्या प्रश्न उद्धव सर्वात ठाकरे आणि मोठा त्यांचे आहे. संपूर्ण आणि हे अमेरिकेने जे असे टॅरिफ आजातत्व लावलेलं आहे, आरोप केलेले आहेत. 24% या टॅरिफ, लोकांनी हा आपल्या मतांसाठी जगण्यामार्गाचा प्रश्न आहे. इतकी तो लाचारी सोडून पत्करली. आता एवढंच हे सगळं सांगतो, करत असताना आज तुम्हाला माहिती आहे, हिंदुत्व सम्राट मणिपूरमध्ये शिवसेना यांनी प्रमुख राष्ट्रपती बाळासाहेब ठाकरे राजवट असते तर लावलेली त्यांनी आहे. मोदीजींच्या लोकशाही अमितभाईंच्या तुम्ही पाठीवरती त्यामुळे शाबासकीची थाप देशाचा ठोकली असती बरं. आणि या सगळ्यांच्या कंबाड्यात लाथ आणली असती. पूर्णपणे नापास झालेला आहे. हिंदुत्व दुर्दैवाने मी खरं समजू कुणाचं शकतो हे भारतीय देशाच्या जनता पक्ष जनतेला आणि कळालं. सहकारी आज पक्षांचे यांचा जे मूर्खा शिवसेनेचे करायचा बरोबर आहे. प्रयत्न प्रत्येक केला. पक्षाची आणि हिंदुत्वा वैफल्यग्रस्त संदर्भातली नेमकी अवस्थेत व्याख्या काय, त्यांना गैरहजर नेमकं काय म्हणायचं ही बाजू आणि समजून हिरवं घेण्याचा आपण जाकीर प्रयत्न घालून केला. गेलेल्या मात्र त्यांच्या आज गल्ली ते संसदेत दिल्ली आणि आहेत. दिल्ली ते थेट आता त्यांनी ट्रम्प यांचा जो लावण्यात आलेला टॅरिफ आहे तिथपर्यंत आज हा मुद्दा खेचला गेला. मात्र हिंदुत्व कुणाचं हे ठरवण्याची वेळ केवळ आणि केवळ मतदारांच्या हातामध्ये आहे. याचा देखील या पक्षांना विसर पडायला नको. धन्यवाद अजितजी चव्हाण, अरुणजी आणि धन्यवाद धनंजय शिंदे. आपण या चर्चासत्रात आमच्यासोबत जोडला गेलात. त्यासाठी वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा लोकशाही मराठी. तलाकशुदा महिलाओं के कल्याण के लिए करिए, जो अनाथ बच्चे हैं उसके कल्याण के लिए करिए, बेरोजगार मुसलमान युवाओं के लिए स्किलिंग का काम करिए. गरीब मुसलमान को ये होगा, मुस्लिम महिलाओं को ये करेंगे, अमुक करेंगे, तमुक करेंगे. तो हिंदुत्व आम्ही सोडलं का तुम्ही सोडलं? लाखों करोड़ों रुपए की भूमि मान्यवर और इनकम 126 करोड़ रुपया. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.